महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेतृत्व असणारे शरद पवार यांच्या आज 86व्या वाढदिवसानिमित्त वाय.बी. चव्हाण या परिसरामध्ये संबंध महाराष्ट्रामध्येच मधले जे त्यांचे हितचिंतक आहेत, राष्ट्रवादी पक्षाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत, हे वाय.बी. चव्हाणला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत। आता स्वतः माझ्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि प्रवक्ते भीमराव हत्तीआंबिरे आहेत। सर, काय सांगणार एकंदरीत आपण कशा पद्धतीने साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात, काय भावना घेऊन आलात? देशाचे नेते आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज राज्यभरात विविध कार्यक्रमांनी वाढदिवस साजरा केला जात आहे। अनेक संकट आली तर ते संकट झेलून सह्याद्रीप्रमाणे उभे असलेले शरद पवार साहेब यांच्यासोबत अख्खा महाराष्ट्र आहे आणि भविष्यामध्ये शरद पवार साहेब 100 वर्षाचे व्हावेत अशी त्यांच्या वाढदिवसा दिवशी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। एका धुरंधर आजाराला सुद्धा गवसणी घालण्याच्या पुढे जाऊन ते आज या संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत। आज 86व्या वर्षामध्ये ते स्वतः एक प्रबळ इच्छा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत की आजच्या तरुण पिढीला असेल, आजच्या राजकारणाला असेल, काय संदेश जाऊ शकतो याच्यातून? हे राज्य या महायुती सरकारने जातीमध्ये विभागले जात आहे। अशा परिस्थितीत म्हणजे 18 वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहात या राज्यातल्या तरुणांना सोबत घेऊन एक नवा संकल्प करून हे जातीवादी सरकार, महायुतीचं सरकार, जातीवादी लोक यांना गाडण्याचा प्रयत्न पवारसाहेब करत आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही महाराष्ट्रातली तमाम जनता आहोत। दोन राष्ट्रवादी या कन्सेप्टकडे कसं बघता आपण? कारण पवार साहेबांनी लावलेलं रोपटं कुठंतरी या ठिकाणी 2 भागामध्ये विभागल्या गेले। नाही, मी त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देण्या एवढा मोठा माणूस नाही, पण आदरणीय पवारसाहेब जे निर्णय घेतील ते आम्हा सगळ्या कार्यकर्त्याला मान्य आहे। निश्चितच हे होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे प्रवक्ते भीमराव हत्तीआंबिरे। आणि एका 18 वर्षाच्या तरुणाला सुद्धा लाजवेल एवढी शक्ती जी आहे ही पवार साहेबांकडे आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ह्याच आमच्या सर्वांसाठी एक प्रेरणा असेल अशा भावनासुद्धा त्यांनी व्यक्त केल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।